तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे गुलाबाच्या बागामध्ये. तुम्ही पाहू शकता फुलावरती कसं दव पडलेली, पाणी पडलेलं आहे. आणि पाणी पडल्यानंतर आहे ना, गुलाब एकदम भारी दिसते. बघ, ही कळी आहे गुलाबाची, एकदम अजून उमललेली नाही म्हणून एकदम भारी दिसते. आणि इकडे जर पाहिलं तुम्ही या गुलाबावरती, ते एकदम भारी दव पडलेली होती, जसं काही मोतीच पडलेलं आहे एकदम. सकाळी सकाळी नाही या वातावरणामध्ये ना फुलं एकदम भारी दिसतात, टवटवीत ताजे ताजे दिसतात. आणि इकडचं वातावरण आहे ना शहरापेक्षा ना एकदम भारीच राहतं बा. त्याच्यामुळे काय अडचणच नाही, कारण की इकडं पाखरांचं किलकिलाट वगैरे, चिमण्यांची चिवचिव ऐकायला येते. तसं शहराकडे ना हॉर्न वगैरे. आपल्याकडे फक्त नाही, हे बाई इथं कशी दव पडलेली आहे पानावरती, एकदम मोत्यासारखं दिसतं ना. आपल्याकडे फक्त लालच गुलाब नाही, आपल्याकडे सफेद पण गुलाब आहे. सफेद गुलाबामध्ये पण आपण एक्सपोर्ट करतो सफेद गुलाब. आता तुम्ही पाहू शकता सफेद गुलाबाचे झाडं कमी याच्यामध्ये, पण सफेद गुलाबाचा प्लॉट दुसरीकडे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुम्ही पाहू शकता आम्ही रात्री कशी हे केले होते, म्हणजे तुकडा केला होता याचा गुलाबाचा. तसं आम्ही तुकडा नाही करत, पॅकिंग करतो त्याची. पण अजून खास एवढी ग्रोथ झालेली नाही त्याच्याशी. त्यांना ना आता तुम्हाला कशी काडी लागते गुलाबामागे, तसं आहे ना काडी अजून झालेली नाही. त्या कारणाने ना आपण असे तुकडा म्हणून माल पाठवून दिला, कारण की माल झाडावरती कुजत जातो, सडून जातो. त्यापेक्षा आपण आहे ना तुकडा करतो त्याचा, आणि नाशिकला मार्केटमध्ये, फुल मार्केटमध्ये नेऊन विकतो. तसं आपला माल मुंबई दादरला एक्सपोर्ट होतो. आणि MP ला आपण कधी कधी माल पाठवतो, पण मग तो पॅकिंग करून द्यावा लागतो. इकडे कसं आहे, इकडे कॅरीबॅगमध्ये ना गुलाब एक्सपोर्ट केला जातो.